Hi guys, welcome back to Savan Sisters. पागल झाले. तर आता आम्ही चाललोय मावशीकडे. पिऊ मावशीचा लग्नाचा अल्बम आलेला आहे, म्हणजे कधीच आलाय तो सगळ्यांनी बघून झाला, आम्ही बघायला गेलोच नाही. बट खास बाबूला आज एक्झाम संपली आहे, सो त्याच्यासोबत आम्ही चाललोय, पिंकी मावशी आणि बाबू. चला भेटूया त्यांना, ते बिचारे वाट बघतात, आम्हाला ऑलरेडी लेट झालाय. इकडे बाबू आलेला आहे, बाबूचे एक्झाम्स चालू आहेत अजून. मी फर्स्ट टाइम बाबूला युनिफॉर्म मध्ये बघते, मस्त वाटतंय. आणि इथे अल्बम आलेला आहे, मस्त एडिट केलंय, क्लिअर वाटतंय. उलटा बघतेस? हा उलटा असं वाटलं इथे स्टार्टिंग असं बघायचं. सोनालची असं उघडतात ना, तेच मी बोलली पार्टी का वेडिंग लिहिलंय. फर्स्ट पेज मेकअप आर्टिस्ट सोनलचा, सेकंड पेज ब्लॅक, इथून स्टार्ट आहे. वाव काय क्वालिटी आहे, खतरनाक ना क्वालिटी. काही सागर डोंबिवलीकर फोटोग्राफी, प्लास्टिकच आहे. हा जे म्हणजे काही वॉटरप्रूफ फॉरएव्हर असं आता नवीन असं निघालंय. हा इट्स माय ड्रीम डे. सुपर्ब हा सागर, छान केलंय. काय क्वालिटी आहे भाई, सिरियसली लव्ड मस्त. आधीचे अल्बम्स कसे असायचे, काळे पण आणि गोरे पण, काळाच करून टाकलं एवढी असं ना. आणि इथे पण हे सर्व क्लिअर स्किन केलंय, एडिटिंग खतरनाक केलं, मस्त केलं. इथे मी कुणाला बघते, मी पण, आपण कुणाला बघतोय मॅडम, कुठल्या रागात आहे काय माहिती, कुठल्या रागात. एडिट फोटोज तुमच्या वेळेला होते का असे, तुमच्या वेळेला होते कसे कॅन्डिड फोटो? म्हणजे आम्हाला माहिती पण नव्हतं की हे पोज असते. ताईचा पण असा एक फोटो आहे बघ, 2 नंबर ताईच्या लग्नाचा, असा एक फोटो आहे, तसा आहे मावशीचा एक तसा मोठा करून घ्यायचं. हा पण छान आहे, मोठा करून. हा छान वाटतं. काय करतोय हे फोटो, आपण वरती फुलं टाकायला उभे होतो तेव्हा दिसला तू. आत्या काकी आलो आम्ही. पप्पा आणि मी मॅचिंग, या दोघी मॅचिंग आहेत. हा आमचा फोटो मस्त आला, तुला एवढे मस्त आला, छान आले तुझे फोटोज, खतरनाक आले, सुंदर आले, छान केलंय. हा पण किती सुंदर आलाय. सगळे फोटो किती क्लिअर, मस्त. 2 फोटो भारी, खूपच छान आहे. हा मोठा करतोय, खरंच करायचंय मला. आता आम्ही पिऊ मावशीच्या घरी आलोय आणि मावशीने केली पावभाजी स्पेशल, आणि बाबूची मजा झाली आता, लगेच पावभाजी पण. आणि ते काका आहेत, हा कशी बनवते आमची मावशी जेवण, छान बनवते. ओ माय गॉड भाई, क्या बात आहे. आधी तर नव्हती बनवत, बघू तोड बघू. अभी सब बनाना पड़ रहा है और अच्छा भी बना रही है, उधर से कॉम्प्लीमेंट भी आया है. नक्की बनवते कोण तुम्ही? काकांच्या हातचं चिकन खायला यायला पाहिजे. आम्हाला बोलवा कधीतरी, आम्हाला बोलवा, म्हणजे आम्ही पण येऊ. ठीक आहे, ट्राय करायला पाहिजे. छान. हा इथे काका, आमचे सगळे काका छान चिकन बनवतात, बट अजूनपर्यंत कोणीच आम्हाला बोलवलं नाहीये. हे पॉइंट आहे. बाबू काय बाबा आम्हाला बोलवत नाही तुझ्या वेळेला. चिकन पप्पा एवढं चिकन बनवतात आणि बोलवत नाही.
नाही खात भाजी नाही खात. भाजी ती पण अशीच खायची गाईस लहानपणी. फक्त लावायची आणि खायची भाजीला. आणि आता भाजी अशी खाते. काय जेट्टी बिट्टी काय काय मी आता वॉक करत चालली. मी आणि मावशी थोडं इथपर्यंतच. आता काय आम्ही जेवायला बसलोय. माझं जेवण झालंय ऑलमोस्ट. सोयाबीन राईस मम्मीने बनवलाय तो खाऊन आता हे ते बघू शकता. हे ॲड करायला ते चाललं आहे. भारी वेलकम बेस्ट कॉमेडी सीन्स फक्त लावले जेवताना बघताना. सगळे भारी ऍक्टर्स. तर गाईज दीदीने मेकअप केला आहे थोडाफार आणि आता ॲड करते या ज्वेलरीची. तर आता घेतो आम्ही जेवून झालो आणि क्लासमध्ये आलो. व्हॉइस ओव्हर वगैरे दिला आहे आणि आता दीदीचे ॲड शूट करतो. समजत नाही बाहेर आलोय चेनचे ॲड करायला आणि आता सेकंड चेन आहे ती वेअर करणार आहे. तर गाईज आता आम्ही घरी आलो आणि काम चालू आहे अजूनपर्यंत. ट्रेन पण बरोबर टायमिंगलाच येते चालू केल्या ब्लॉग. आणि आता ऑलमोस्ट अजून खूप काम बाकी आहे. तर झाल्यावर तुम्हाला दाखवू. आणि गाईज एक गोष्ट जी सांगायची होती तुम्हाला ते म्हणजे पुन्हा एकदा सेम अननोन पर्सनने हे जे काही किंडर जॉय पाठवला आणि बोलत काय म्हणजे मला कळतच नाहीये. ऍक्च्युली सीन असा आहे की जोपर्यंत फ्लावर चॉकलेट बुके होतं तोपर्यंत ठीक होतं. आता दुसरं गिफ्ट मी तुम्हाला दाखवते ते त्यांनी पाठवलेलं. हे मिशेल कॉर्स. लुक ॲट दिस. हे म्हणजे काय म्हणून समोरच्याने पाठवलंय मला तेच नाही समजत आहे. एवढा एक्सपेन्सिव्ह गिफ्ट म्हणजे एवढा एक्सपेन्सिव्ह वॉच कसं कोण पाठवू शकतं आणि ते पण अननोन. नाव पत्ता गाव काहीच नाही. डिलिव्हरी पर्सनला एकतर ऑब्व्हियसली आमच्या घरचा तर ॲड्रेस नाही माहिती, आमच्या क्लासचाच माहिती आहे. तर क्लासवरतीच पाठवलेलं आणि आम्हाला कळतच नाहीये. किती वेळ लास्ट व्लॉगला पण सांगितलेलं की तुम्ही जे कोणी आहेत ते या समोर या. कारण की मला पण फॅन्स जे येतात खूप काही गोष्टी तर मी ते भेटतात समोरून आणि मग देतात आणि मी एक्सेप्ट करते. नाही असं नाही. एक्सपेन्सिव्ह नाही घेत ती वेगळी गोष्ट. एक्सपेन्सिव्ह अगदीच नाही घेत कारण की ह्यात आम्हाला वॉच पाठवलेला आहे आणि तो वेट तुम्हाला दाखवते. आता वाटेल की नक्की आहे का नाही का तुम्ही काय बोलता तर आम्ही तुम्हाला दाखवतोच. असं काय म्हणजे मला कळतच नाहीये. लिटरली वॉच आहे आणि रिअल आहे. हिअर इज द वॉच. एक्सपेन्सिव्ह आहे हे. असं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट कोण घेणार आहे. आम्हाला म्हणजे अजिबात आवडलेलं नाहीये. समोरच्या व्यक्तीला वाटत असेल की ह्यांना एवढं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट दिलं तर हे लोक खुश झाले असतील तर असं अजिबात नाहीये. आम्हाला ती हॅपीनेसच नाहीये कारण की कोण आहे काय आहे माहितीच नाहीये. हा यूज पण नाही करणार आहे. हा जसाच आहे तसाच राहणार आहे. तर त्याच्यामुळे नेक्स्ट टाइमला तुम्ही प्लीज नाव गाव कोण आहे ते या समोर. आणि जर असंच तुम्ही सेंड करत राहणार ना तर मी नेक्स्ट टाइम जो डिलिव्हरी पर्सन येईल ना त्याच्या सोबतच मी पोलीस स्टेशनला जाऊ. कारण की हे असं आम्ही नाही एक्सेप्ट नाही करू शकत. जर नाव असेल तर ऑफकोर्स आम्ही समोर एक्सेप्ट करू. जर फॅन आहेत आम्हाला पण छान वाटतंय की तुम्ही आमच्या कामाची म्हणजे सोनलच्या कामाची तारीफ करताय सो आम्ही एक्सेप्ट करू. बट हे असं अननोन सारखं सगळ्या ह्याच्यामध्ये डिलिव्हरी ह्याच्यामध्ये मिस्टर अननोन हे असं सारखं कसं. जर तुमची फॅमिली असती तुमच्या घरी असतं तर तुमची फॅमिली तरी एक्सेप्ट केलं असतं का. माझी फॅमिली पण मला हे करते की कसं एक्सेप्ट करू शकतो. आणि आम्ही एक्सेप्ट पण नाही केलेलं. स्टार्टिंगला 1-2 वेळाला पण आम्ही एक्सेप्ट नव्हतं केलेलं पण ते पण आम्ही मस्तीत घेतलं. आता चला ब्लॉग मध्ये पण असं वाटलं की आता खूप जास्त झाला. आणि हे काय आहे हे कुठलं की म्हणजे खूप जास्त आहे. तर मग आता आम्ही खरंच एक्सेप्ट नाही करणार आहे. आणि जे कोणी आहे ज्यांनी कोणी दिलंय ते स्वतःहून समोर या आणि हे गिफ्ट घेऊन जा.
खरंच, कारण की ते एक्सेप्ट नाही होत आहे आणि युज पण नाही करणार. ऑनेस्टली सांगते मी ठेवून देणार आहे, मी युज नाही करणार, कारण की माहितच नाही कोणी दिलं तर मी का वापरू. ऑब्विसली तुम्ही या सांगा, हे असं रोजच म्हणजे खूप जास्त झालंय. म्हणजे छान वाटत होतं की कोणतरी फॅन आहे, अप्रिशिएट करते, छान वाटत होतं, पण हे खूप जास्त आहे. तर प्लीज त्याच्यामुळे आता आमचं ठरलंय, ऍक्शन घ्यावंच लागेल. आम्ही आता ठरवलंच आहे की जेव्हा नेक्स्ट काय गिफ्ट आलं तर डिलिव्हरी पर्सन ऑब्व्हियसली त्याला 10 वेळा आम्ही विचारतो की घेऊन जा, नाव सांग, ते काहीच नाही सांगत. आता ऑब्व्हियसली त्यांना घेऊनच आम्हाला आता पोलीस स्टेशनला जावं लागेल, तिथेच आम्ही कंप्लेंट फाईल करू ते गिफ्ट वगैरे, आणि मग पोलिसच त्यांचं काम करतील, ऍक्शन घेतील. कारण की सिरियसली, आणि हे एवढं मोठं होण्या अगोदरच समोर आलेलं बेटर आहे की हा ठीक आहे, असं काय यार, चांगली गोष्ट आहे. उलट चांगली गोष्ट आहे. आम्हाला आवडेल की आमच्या कामाचं किंवा सोनलचे जे काही व्हिडिओज असतात ते तुम्हाला आवडतात, म्हणून ती जे तुम्ही फॅन आहात, जास्त तुम्ही तारीफ करताय, सगळ्या गोष्टी समजताय, तर मग या समोर इट्स ऍब्सोल्युटली फाईन. आणि घरचे आहे तर तुम्हाला पण जे कोणी पाठवते त्याला पण समजायला पाहिजे की घरचे कसे ऍक्सेप्ट करणार आहे, काय होणार वगैरे. सो प्लीज जे कोणी आहे प्लीज समोर या आणि घेऊन जा पार्सल. हे तुमचं आहे, हे माझं नाहीये. सो हे घेऊन जा. तर हा आहे काहीच नेक्स्ट डे, आणि ते आम्ही विनीता ताईच्या घरी आलोय. ताई करणार आहे नेल्स. तर चला, मी आज काहीतरी व्हॅलेंटाईन स्पेशल आला नेक्स्ट महिन्यात आहे ना, सो त्याच्यासाठी आताच मी प्रिपरेशन करते. आय डोंट नो की कोण मला डेट जाणार आहे का नाही, पण स्टील जाणार आहे ना, जाणार. ताईला माहिती आहे मी जाणार आहे. सो गाईज, आय एम गोइंग ऑन अ व्हॅलेंटाईन डेट. कोणासोबत? माय सिक्रेट मॅन. डमी मला ऍक्च्युली तो काय वाटलं जा कोमल कटली, आता जाऊन द्या जाऊन. खरं मी मेसेज करणार होती, पण नको, खोडेलच ना भांडणार. अरे यार, तेरे को नहीं पता कि ऐसा होएगा, तो मेरे को पूछना चाहिए था. नाही, ब्लॉग मध्ये येईलच ना दुसऱ्या दिवशी. बट कसं वाटलं? छान वाटलेलं? खुश झालेली? नाही झालेली? सीक्रेट रिवील्ड. ना पहचानते मेरे नजदीक वाले मेरे को पहचानते ते. चलो, बट त्याच्यासाठी मी असे दिल काढते. व्हॅलेंटाईन वीक येणार आहे म्हणून कसं लवी डवी ऍटमॉस्फिअर करूया. आणि सोनल काय करणार आहे? मी एकदम लाईट बेसिक ठेवणार आहे. बेसिक बेसिक लाईफ करायचं, बिकॉज मला नाही काय करायचं, कारण की जे शूट्स असतात ते करायला मला असे नेल्स दाखवायला लागतात, आणि त्यात माझे नेल्स एवढे खराब दिसतात, इथे बघू शकता. तर त्यासाठी मला एकदम स्मॉल आणि कॉलेजमध्ये यावं पण लागतं, तर म्हणून तसं टाईप नॉर्मल ठेवायचं. तुम्हाला बॅच चालू झालाय. आता बघूया, आता स्टार्ट करतो आणि मग दाखवतो तुम्हाला. तर फायनली गाईस माझे नेल्स झालेले आहे, तिथे बघू शकता. आणि सोनलचे बाकी आहेत. आता सोनलची बारी. बट माझे खूप सुंदर झालेत, मला हवे तसेच केलेत. वाव, लव्ड इट. थँक्यू ताई. तर गाईस झाल्यात नेल्स माझे. मी काहीतरी न्यू केलंय मेटॅलिक मध्ये. पण हिने पण इथे माझं बघून नाही, तुझं आधी दाखवलं ताईने, मग माझं मस्त वाटत. थँक्यू ताई. तर चला, बाय बाय. आता आम्ही निघतो. फिरायला जाऊ. हमेशाचं फिरायचं. चला आता निघतो. तर आम्ही इव्हेंटला पोहोचलेलो आहोत आणि वाट बघतोय कधी आम्ही जाऊ, आतमध्ये स्टार्ट होईल आणि कधी आम्ही तिकडे जाऊ. हाँ, मग गेल्यानंतर बघू, भेटू. गूगल में रिकॉर्ड कर रहे ना, उससे पहुंचा देगा. और उसने कहा था अम्बेडकर फैशन हो चुका है, तो मैं उसको कह रहा हूँ
एक बात कहता हूं मैं डंके की चोट पर, ये बात कहता हूं मैं डंके की चोट पर, आज मिल रही तुम्हें इज्जत मेरे भीम के संविधान पर। ये बात कहता हूं मैं डंके की चोट पर, आज मिल रही इज्जत मेरे भीम के संविधान पर। अरे अंबेडकर तुझे कहना ही होगा तेरी पार, क्योंकि चलती है तुम्हारी दुकान मेरे बाप के नाम पर, मेरे बाप के नाम पर। अरे फैशन नहीं, इस देश की पैशन है अंबेडकर, इस देश की सियासत है अंबेडकर, इस देश की बुनियाद है अंबेडकर, और इस आधुनिक भारत के बाप का नाम है अंबेडकर, बाप का नाम है अंबेडकर। नक्की सर, जोरदार दमदार काय दमदार आहे। घरात भांडताना आवाज कसा असतो? खालच्या फ्लोरचा वरती जातो का नाही? बस PhD, DSc, LLD, D.Lic, बारिस्टर ॲट लॉ। इतका बाप शिकला, मग आपण मुलांनी किती शिकलं पाहिजे? मित्रांनो, तो भीमाईचा लाल होता, तो भीमाईचा वारस होता। त्या माणसाने संपूर्ण जगाला दिपवून टाकलं केवळ आपल्या शिक्षणाने। जगातला सर्वात उच्च कोटीचा विद्वान ठरला केवळ आपल्या शिक्षणाने। म्हणून म्हणतो मित्रांनो, ती उंची नका मोजू, आभाळाच्या पुढे होता। ती उंची नका मोजू, आभाळाच्या पुढे होता। तो वेग नका मोजू, वादळाच्या पुढे होता। जग चालले किरण हे काळाच्या मागे मागे, एकटा भीम माझा या काळाच्याही पुढे होता। आणि खास हा आशय आपल्या समोर घेऊन येत आहे महाराष्ट्राचा लाडका गायक, ज्याने कमी वयामध्येच फार मोठा उंचांक गाठला। तो आला, त्याने पाहिलं, तो लढला व त्याने जिंकून घेतलं। आपल्या विशिष्ट अशा आवाजाने त्याने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी नवे हिंदी माणसाचंही मन जिंकून घेतलं। तर जोरदार टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूयात सिनेबाष्प गायक अमोल घोडके। हे जलमाला भीमा बाळ, हे जलमाला भीमा बाळ, भीमाईच्या हे भीमाईच्या पोटीगा। या ठिकाणी सत्कार होत आहे। सन्माननीय, त्यांनी कुठल्या एका जातीचा धर्माचा विचार न करता त्यांनी आपल्याला आपल्या देशाचं सर्वोच्च पुस्तक भारतीय संविधान दिलंय, ज्याच्या नियमानुसार आपला देश चालतो। आणि मला असं वाटतं की आपल्या देशात जेवढी या गोष्टीची किंमत नाही आहे, त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त किंमत ही बाहेरच्या देशांमध्ये या गोष्टीची आहे। पण आपल्याकडे थोडं असं झालं आहे की मी अनेक देश फिरलो, मला तिकडे जाणवलं। मी अगदी लंडनमध्ये सुद्धा जाऊन आलो, मी त्यांचं घर पाहिलं। तिकडच्या युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांचे अर्थशास्त्रावरचे प्रबंध आजही शिकवले जातात। आपल्याकडे मात्र असं काही होताना दिसत नाहीये। हरकत नाही, आपल्याकडेच म्हण आहे, जिथं पिकतं तिथं विकत नाही, त्याप्रमाणे पण हरकत नाही। लोक हळूहळू सुशिक्षित होत आहेत, शिकतायत, बाबासाहेब वाचतायत, आणि जो बाबासाहेब वाचेल तो माणूस आयुष्यात नेहमी पुढे जाईल, त्याला कधीच कुठलीच अडचण येणार नाही, एवढं मात्र मी ठामपणे सांगू शकतो। हृदयात बाबासाहेब आणि डोक्यात गौतम बुद्ध असतील तर यशापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही। हे माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे, ज्याला अनुसरून मी वागत असतो, आयुष्य जगत असतो। त्यामुळेच माझं हे मत तयार झालंय। भीम महोत्सवाच्या दरम्यान 7व्या वर्षी मित्रांनो, प्रत्येक वेळी असं म्हटलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुणाचे असतील तर या दलित समाजाचे, बहुजन समाजाचे आणि शिवछत्रपती शिवराय कुणाचे असतील तर ते फक्त आमच्या मराठा बांधवांचे। हे दोन्ही महापुरुष ना कोणत्या जातीचे होते ना कोणत्या पातीचे होते, फक्त आणि फक्त या भारताच्या मातीचे हे दोन महापुरुष होते, बाकी कुणाचेही नव्हते। मित्रांनो,
जेव्हा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीसाठी भारत देशामध्ये पत्र लिहायचे, बाबासाहेब आंबेडकर चळवळीसाठी पत्र लिहायचे, त्या पत्राची सुरुवात असायची जय शिवराय, आणि त्यानंतर बाबासाहेब पत्राला सुरुवात करायचे. शिवछत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक ज्याने अपमानित केलं, गागा भट्टाने डाव्या पायाच्या अंगठ्याने राज्य तिलक केला, त्याचा बदला म्हणून रायगडाच्या पायथ्याशी राजाच्या अपमानाचा बदला बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन करून घेतला. मित्रांनो, एवढंच म्हणेल, छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यांना विलग करता येणार नाहीच. संभाजी राजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुद्ध भूषण हा ग्रंथ लिहिला होता, त्यामुळे ही बहुजन चळवळी आहेत. एवढेच म्हणेल, हो सके घर में कुछ ऐसा करिश्मा हो सके घर में कुछ ऐसा करिश्मा हो सके घर में कुछ ऐसा करिश्मा हो, एक ही घर में दो जुड़वा बच्चे पैदा हो, उसमें से एक मेरा शिवराय तो दूसरा भीमराय पैदा हो, दूसरा भीमराय पैदा हो. आणि हा खास आपल्याला भेटण्यासाठी आणि हे गाणं आपल्यासाठी घेऊन येत आहे महाराष्ट्राचा एक असा कलावंत, घरामध्ये कोणताही गायकीचा वारसा नसताना ज्याने आपल्या स्वबळावरती आपला चाहता वर्ग निर्माण केला. खास कलाभूषण पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करीत आहोत. पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. पुनश्च एकदा कलावंतांसाठी कलाभूषण पुरस्कार आपण राबवित आहोत. आणि सन्माननीय आमचे पवन सरोदे सर यांना मी पुन्हा विनंती करतो. आपण पुष्पगुच्छ खास पुष्पगुच्छ आपण घेऊन येणार आहोत. समाज हिताचा सन्मान करूया. सिने अभिनेते जे न चुकता प्रत्येक वर्षी या ठिकाणी कार्यक्रमाला हजेरी लावित असतात. माझा चकना हाच खातो. मी खोकोला गेलो आला फुटो नाली वारा वारा वाय एक नंबर. टाळ्या झाले फार मोठा फायदा होतो. आजूबाजूला जे मच्छर फिरत असतात विरोधक ते मरण पावतात. जरा जोरदार टाळ्या बाल्कनीतून हसवून होतं. आता महिलांसाठी म्हणजे मला स्पेशल ऑफर आहे म्हणून हा कार्यक्रम सादर करतोय सर. 5 मिनिटं अजून महिलांसाठी. महिला उखाणे कसे घेतात मला मगाशी सांगितलं. काही लोकांनी नावं घ्या सर प्लीज रिक्वेस्ट केली. अर्थात तुमच्या विनंतीला मान देतोय. महिला उखाणे कसे घेतात. एका लग्न मंडपामध्ये मी गेलो होतो. तिकडे सगळ्या बायका जमल्या होत्या. नवरा नवरी आले नव्हते मंडपात. बायकांनी युक्ती लढवली उखाण्यांचा कार्यक्रम करूया खेळूया. आता बघा सगळ्या राज्यातल्या बायकांना त्या नाव घेत होत्या.
साताऱ्याची बाई होती, पदर सावरत नाव घेते. बायका नाव कसे घेतात? कॉमेडी उखाणे. ऐका का सुनंदा चंदा बरं का, ऐका बरं का, मी माझ्या नवऱ्याचं नाव घेते. ऐका हा सुनंदा, ऐका हे सुनंदा शेंबूड पोस का, अगं शेंबूड, अगं तुझा नाही का तुझ्या पोराचं म्हणते बाई. ऐका गोड म्हणून घ्यायला. अगं हांड्यावर हांडे 7 हांडे, हांड्यावर हांडे 7 हांडे आणि आमच्या नवऱ्याकडचे सगळेच माकड तोंडे. अर्धा बाय काय घाबरले. एक बाई मुंबईहून आली, ती मुंबईहून, पुण्यातलं लग्न होतं, मुंबईची बाई. मेकअप करत नवऱ्याला घाबरत नाव घेते. नंतर कळलं का घाबरत नाव घेतलं ते. मेकअप करत नाव घेते. खोक्यात खोका, टीव्हीचा खोका. अगं खोक्यात खोका, टीव्हीचा खोका, याची गोरी मा हिचा आवाज ऐकून एक चिपळूणची बाई उठली. ती 70 वर्षाची होती. ती नवऱ्याला शोधत ती नाव घ्यायला लागली. ते नवरा कुठे सापडत नव्हता. बाई नाव घेते. तर बघा चिपळूणची बाई नाव घेते तिच्या स्टाईल मध्ये. 70 वर्षाची बाई. ऐका गो मी पण आमच्या ह्यांचं नाव अगो वाकडं तिकडं चालतं, ठेंगडो त्यांचो पाय. अगो वाकडं तिकडं चालतं, ठेंगडो त्यांचो पाय. गणपतराव वाजून कसे इलो नाहीत, गटारात पडलो की काय. बरं एक मुलगी होती, शेवटचं नाव होतं. एक मुलगी जिचं लग्न झालं नव्हतं, तिचं लग्न ठरलं होतं. आता बघा हल्लीच्या मॉडर्न मुली कशा पद्धतीने नाव घेतात. हातामध्ये मोबाईलचा वेळ, आलेल्या सुकलेल्या चिकू सारखा सेल्फी काढत, नंतर नाव. आता बघा नाव कशी घेते मॉडर्न मुली. लग्न ठरलंय, ऐका मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव घेते. रोज सकाळी उठते मी, संध्याकाळी नटते मी, रात काढते मी, सारी जागून नमस्कार करते. बाकून ऐका रिलायन्सच्या मोबाईलला नोकियाचं कव्हर. हा खरंच रिलायन्सच्या मोबाईलला नोकियाचं कव्हर आणि नोकियावाल्याचं नाव घेते मी, रिलायन्स वाल्याची लवर. रिलायन्स फ्री आहे ना. हो काय स्वीटी आलेली आहे. आणि कोणी काढलाय फोटो माझा? दीदीने हिचा ड्रॉइंग काढलाय माझा. शी सो स्वीट. जरी ब्रेक असला आपल्याकडे पुरस्कार सोहळा. भरपूर क्युटीज झाल्यात आमच्यासोबत फोटोज काढून. प्रकाश गायकवाड उद्योजक, तसेच सोनल चव्हाण अभिनेत्री, संतोष आमले संपादक दैनिक युवक आधार, तसेच निलेश सोनावणे संपादक पनवेल युवा, तसेच प्रशांत मोहिते गायक निवेदक व रवी जाधव पार्श्वगायक आदी उपस्थित सर्वांचेच पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आपण वेळात वेळ काढून या आजच्या कार्यक्रमाला खास शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले पुनश्च एकदा मनपूर्वक आभार. यानंतर आजचा आघाडीचा कलावंत अभिनेता रितेश कांबळे यांना देखील आपण कलाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. आजचा आघाडीचा अभिनेता रितेश कांबळे, आजची आघाडीची अभिनेत्री सोनल चव्हाण यांचा देखील आपण या ठिकाणी यथेचे सत्कार करीत आहोत. विनंती असेल बबन सरोदे यांच्या शुभ हस्ते सोनल चव्हाण यांचा यथेचे सत्कार या ठिकाणी होत आहे. धन्यवाद. यानंतर संपादक दैनिक युवक आधार संतोषजी आमले यांचा देखील सत्कार या ठिकाणी होत आहे. विनंती असे आपण मंचावरती यायचं. यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे.
आफ्टर इव्हेंट सीन मॅगडी. आणि आता आम्ही निघतोय घरी, लेट झालाय. मी तर खूपच जास्त घाण दिसते आणि मी दाखवू पण नाही शकत. अच्छा, मी खूप चांगली दिसते. हां, पिंपल आलाय मला किती मोठा. काय आता निघतोय घरी जातोय. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर, सबस्क्राईब करून टाका.